नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारताचा 18वा वनस्थिती अहवाल 2023 म्हणजेच इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 यावर सविस्तर चर्चा करणार आहे. सरत्या वर्षामध्ये अर्थात 2024च्या शेवटच्या आठवड्यात 21 डिसेंबर 2024 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्याद्वारे देहरादून या ठिकाणी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालाची निर्मिती वन सर्वेक्षण विभाग अर्थात फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया FSI यांनी केली आणि या अहवालात भारतातलं वनक्षेत्र, वृक्ष क्षेत्र अर्थात ट्री कव्हर, मँग्रोव्ह खालील क्षेत्र, कार्बन साठा आणि जैवविविधतेवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीवर आणि स्थितीवरती विस्तृत प्रकाश टाकलाय. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टचा अहवाल हा 1987 पासून नियमितपणे दर 2 वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 हा अहवाल या चक्रातला 18वा अहवाल आहे. भारताच्या पर्यावरणीय धोरणांसाठी आणि जागतिक पर्यावरणीय जबाबदाऱ्यांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून देखील या अहवालाकडे बघता येऊ शकतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं MPSC किंवा UPSC यासारख्या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा यांच्या दृष्टिकोनातून यातली आकडेवारी महत्वाची आहे. चला तर मग आपण चर्चा करू 2023च्या या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 या अहवालाबद्दल. चा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट हा अहवाल भारताच्या पर्यावरणीय संवर्धनाच्या उपाययोजना आणि धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयांच्या दृष्टीनं केलेलं सकारात्मक पाऊल आणि त्याच्यातले बदल यांच्यावरती प्रकाश टाकतो. ज्यामध्ये नंबर 1 वनक्षेत्रांचं सखोल निरीक्षण आणि नियोजन या दृष्टीनं राष्ट्रीय धोरणांसाठी आवश्यक माहिती आणि आकडेवारी हा अहवाल प्रदान करतो. ही आकडेवारी प्रामुख्यानं वन व्यवस्थापन, शाश्वत विकास अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकते. नंबर 2 या अहवालाचा फायदा भारत वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक परिषदा आणि त्याद्वारे स्वीकारण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये एक महत्वपूर्ण देश आहे. या जागतिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भारताची सद्यस्थिती काय आहे हे दर्शवण्यासाठी हा अहवाल उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ पॅरिस करारात राष्ट्रीय स्तरावरती ठरवलेली योगदानं असतील, त्या उद्दिष्टांची प्रगती मोजण्यासाठीचं बॉन चॅलेंज असेल किंवा युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑफ कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत हरित वायू अहवाल तयार करण्यासाठी देखील या अहवालाचा उपयोग होऊ शकतो. नंबर 3 या अहवालाच्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्यासाठी भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा डेटाबेस म्हणून देखील हा अहवाल मदत करू शकतो. ज्याद्वारे कार्बन साठा वाढवणं असेल, जैवविविधता टिकवणं असेल आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणं असेल या स्वरूपाच्या बाबी या अहवालाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात. आता आपण हा अहवाल तयार कसा केला जातो ते पाहूया. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या अहवालाची निर्मिती करतं. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियानं या अहवालाच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या रिसोसॅट 1 आणि रिसोसॅट 2 च्या LISS-3 सेन्सरचा उपयोग करून 23.5 मीटर रिझोल्यूशनची उपग्रह छायाचित्र गोळा केली जातात. हा डेटा प्रामुख्यानं ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत संकलित केला गेलाय आणि ही उपग्रह माहिती आकडेवारीच्या सत्यतेसाठी फील्ड सर्वेक्षण करून तपासण्यात येते. या प्रक्रियेमध्ये राज्य वन विभागाच्या सहकार्यानं जमिनीवरची सत्यता ही देखील तपासली जाते आणि मग मिळालेल्या आकडेवारीचं वनक्षेत्रांच्या बाबतीमध्ये 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. ज्यामध्ये नंबर 1 घनदाट वन, ज्याला व्हेरी डेन्स फॉरेस्ट असं कॅटेगरायझेशन केलं जातं, ज्यामध्ये 70% किंवा त्यापेक्षा अधिक जर वृक्षांची घनता असेल तर अशा स्वरूपाचं क्षेत्र यामध्ये कन्सिडर केलं जातं. नंबर 2 मध्यम दाट वन, मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट, ज्यामध्ये 40 ते 70% इतकं जर फॉरेस्ट कव्हर असेल किंवा इतकी जर झाडांची घनता असेल तर या प्रकारच्या क्षेत्राला मध्यम दाट अरण्यांमध्ये कॅटेगराइज केलं जातं. तर तिसरा प्रकार विरळ वनांचे, ज्यालाच ओपन फॉरेस्ट असंही म्हटलं जातं. 10% ते 40% वृक्ष घनता जर असेल तर अशा प्रकारची वनं ही विरळ फॉरेस्टमध्ये किंवा विरळ वनांमध्ये ओपन फॉरेस्टमध्ये येतात.
या व्यतिरिक्त FSIनं राष्ट्रीय वनसूची कार्यक्रम अर्थात नॅशनल फॉरेस्ट इन्व्हेंटरी याचा देखील वापर केला. या अहवालाच्या माध्यमातून वनस्थिती अहवाल 2023 नुसार भारताच्या संदर्भातली प्रमुख निरीक्षणं कोणती? तर या अहवालानुसार वन आणि वृक्ष क्षेत्र हे 8,27,356.95 चौरस किलोमीटर इतके, जे देशाच्या एकूण भूभागाचा विचार जर केला तर 25.17% इतकं भरतं. यापैकी वन क्षेत्र 21% किंवा 21.76%, वृक्ष क्षेत्र किंवा ट्री कव्हर 3.41%, जे 2021च्या तुलनेचा जर विचार केला तर वन आणि वृक्ष क्षेत्राच्या बाबतीमध्ये 1445.81 चौरस किलोमीटरची वाढ झाल्याचं दर्शवतं. यातील राज्यवार बदलांचा जर विचार आपण केला तर छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली, तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये घट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याबद्दलची सविस्तर आकडेवारी ही चार्टच्या स्वरूपात तुम्हाला स्क्रीनवरती देखील बघता येईल. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून ही आकडेवारी आणि त्याच्या संदर्भातले अनालिसिस हे करू शकता. काही विशिष्ट वनांचा जर विचार केला, उदाहरणार्थ मँग्रोव्ह बद्दलची आकडेवारी जर आपल्याला बघायची म्हटली तर मँग्रोव्ह जंगलांना सागरी परिसंस्थेचे संरक्षक असं संबोधलं जातं. भारताचं एकूण मँग्रोव्ह क्षेत्र हे 4,991.68 चौरस किलोमीटर इतके, जे देशाच्या एकूण भूभागाच्या 0.15% इतके. हे जंगल प्रामुख्यानं किनारपट्टी भागातली वादळं, सुनामी आणि किनारपट्टीची धूप थांबवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतं. या अहवालानुसार आंध्र प्रदेश, महाराष्ट्र यामध्ये मँग्रोव्हचं क्षेत्र वाढलंय, तर गुजरातमध्ये यात घट झाल्याचं दिसून येतं. मँग्रोव्ह जैवविविधतेला संरक्षण देतात आणि कार्बन साठवणुकीमध्ये महत्वपूर्ण योगदान देखील देतात. या जंगलांचं संवर्धन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटाचा जर आपण विचार केला, अर्थात सह्याद्री पर्वतरांगांचा जर विचार आपण केला, तर ही सह्याद्री पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली आहे आणि जैवविविधतेने नटलेला हा एक परिपूर्ण पर्वत श्रेणी गट आहे. युनेस्कोनं 2012 मध्ये पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय, ज्यामुळे त्याचं संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचं ठरतं. या ठिकाणी स्थानिक प्रजातींची अर्थात एंडेमिक स्पीसीजची प्रचंड मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. वनस्थिती अहवाल 2023 नुसार पश्चिम घाट क्षेत्रामध्ये 44,043 चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र आहे, जे याच्या एकूण भूभागाच्या 73% इतकं आहे. गेल्या दशकात घनदाट जंगल क्षेत्र जरी वाढलं असलं तरी विरळ वनांमध्ये झालेली घट यामुळं 58.22 चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे विरळ वनांच्या बाबतीमध्ये सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कमी झाले. पर्यावरणीय तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी 2011 मध्ये तयार केलेल्या अहवालात अर्थात गाडगीळ समितीच्या रिपोर्टमध्ये या भागाचं संवर्धन करण्यासाठी विस्तृत शिफारसी केल्या गेलेल्या होत्या. त्यांनी पश्चिम घाटाला 3 पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये विभागण्याचा देखील प्रस्ताव केला होता. मात्र शहरीकरण, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे हा प्रदेश धोक्यात आला. या भागात गोदावरी, कृष्णा यासारख्या नद्या उगम पावतात आणि ज्या लाखो लोकांच्या जीवन आधार आहेत. पश्चिम घाट हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो आणि या भागाच्या संरक्षणासाठी स्थानिक सहभाग, कडक कायदे आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विशेष प्रकल्प राबवणं हे देखील आवश्यक आहे. या एकूण ओव्हरऑल अहवालाच्या बाबतीमध्ये कार्बन साठा किंवा कार्बन स्टॉक ही संकल्पना महत्वपूर्ण आहे. कार्बन साठा म्हणजे काय? तर कार्बन साठा किंवा कार्बन स्टॉक हा वातावरणातला कार्बन शोषून साठवणूक करण्याच्या संदर्भातली ही संकल्पना आहे, ज्यामध्ये वनस्पती, मृदा, जैवविविधता महत्वाची भूमिका बजावतात. वनांद्वारे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि तो प्रामुख्याने वनस्पतींच्या खोड, पान, मुळं आणि मृदा यांच्यामध्ये साठवला जातो. त्यामुळे वन ही एक प्रकारे नैसर्गिक कार्बन सिंक म्हणून देखील काम करतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना तुम्हाला विशेष मदतीची ठरू शकते आणि उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये याचा उल्लेख हा तुमच्या उत्तराच्या बाबतीमध्ये प्रभाव टाकण्याचं देखील काम करू शकतो. भारताचा कार्बन साठा हा 7,285 दशलक्ष टन इतका आहे. 2021च्या तुलनेत या अहवालानुसार 81.5 दशलक्ष टनांची यात वाढ झाली. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश,
छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वाधिक कार्बन साठा नोंदवला गेलाय. कार्बन साठा वाढवणं हे पॅरिस करारांच्या उद्दिष्टांसाठी देखील महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त विशिष्ट वनांचा आणि वन्य उत्पादनांचा जर विचार आपण केला तर बांबू हे एक महत्वपूर्ण उत्पादन आहे. बांबूला पुअर मॅन्स टिम्बर असंही म्हणतात आणि तो भारतातलं वनक्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचं संसाधन आहे. बांबूचा उपयोग इमारत बांधकाम, फर्निचर, कागद निर्मिती, हस्तकला आणि अन्नाच्या स्रोतासाठी म्हणून केला जातो. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातलं एकूण बांबू क्षेत्र, ज्यामध्ये 2021च्या तुलनेमध्ये 5227 चौरस किलोमीटरची वाढ झाल्याचं देखील दर्शवतं. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा ही राज्य बांबू उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 2685 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वाढलेलं आहे. तर कर्नाटकात बांबू क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येते. बांबू हा कार्बन साठा वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो, कारण तो वेगाने वाढतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन शोषून घेतो. शिवाय बांबूमुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळू शकते. भारताच्या हस्तकला उद्योगासाठी तो आधार देण्याचं काम देखील करतो. मात्र याचं शाश्वत व्यवस्थापन आणि तोडणीवर नियंत्रण आवश्यक आहे. राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शाश्वत उत्पादनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांबूचं संवर्धन आणि त्यांचा योग्य वापर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. या व्यतिरिक्त वन्य अग्निप्रसंग अर्थात वनवे हे भारताच्या वन विभागासमोरचं एक मोठं आव्हान आहे. या आगींमुळे केवळ जैवविविधतेला हानी पोहोचत नाही, तर जमिनीतले सेंद्रिय घटक हे देखील नष्ट होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन होतं. या अहवालानुसार 2023 आणि 24 या हंगामामध्ये किंवा या वर्षांमध्ये 2,03,544 अग्निप्रसंग किंवा हॉटस्पॉट्स नोंदवले गेले. यामध्ये उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड ही सर्वाधिक प्रभावी राज्य होते. वनव्यांच्या मुख्य कारणांमध्ये मानवी हस्तक्षेप, अवैध जंगलतोड आणि हवामान बदलांमुळे वाढणारं तापमान या स्वरूपाच्या बाबी या त्यामध्ये प्रामुख्याने होत्या. या आगींमुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात, स्थानिक समुदायांचं जीवन बाधित होतं आणि शिवाय कार्बन साठवणुकीची क्षमता ही देखील कमी होते, ज्यामुळे हवामान बदलांवर नकारात्मक परिणाम होतो. भारतात वन आगींचं निरीक्षण करण्यासाठी व्हिज्युअल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट यासारखी अत्याधुनिक साधनं वापरण्यात येत आहेत. वन आगींच्या घटनांवर वेळेवर नियंत्रण आणणं यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जनजागृती मोहिमा आणि स्थानिक समुदायांचा सहभाग हा देखील आवश्यक आहे. वन अग्नी प्रसंग टाळण्यासाठी शाश्वत वन व्यवस्थापन, त्या संदर्भातले कठोर कायदे आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यावरती भर द्यावा लागेल. एमपीएससी तसंच यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्वाचा आहे. ओव्हरऑल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हींमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यातील काही प्रश्न, दीर्घोत्तरी स्वरूपातले काही प्रश्न हे तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता. याशिवाय काही महत्वपूर्ण मुद्द्यांसाठी, उदाहरणार्थ कार्बन स्टॉक म्हणजे काय, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था, बॉर्न चॅलेंज म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या बाबींसाठी जॉग्राफी बाय हर्ष लवंगारे हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावरती या संदर्भातली सविस्तर पीडीएफ ही तुम्हाला उपलब्ध होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.